तर चला मित्रांनो, आधुनिक बंदिस्त शेळीपालन या चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आमच्या शेडमध्ये सध्या काही उलाढाल सुरू आहे आणि सध्या जे काही बोकडाचे पिल्ले वगैरे आहेत त्यांची कशी वाढ वगैरे होत आहे. तर जे व्हिडिओमध्ये तुम्ही सध्या हा कप्पा बघत आहात तर तिथले ते बोकडं होते जे वाढले होते. आणि असंच आम्ही एका गावाहून दुसऱ्या गावात गेलो तर तिथे असे मेंढपाळाचे पिल्ले वगैरे आणि मेंढ्या वगैरे घेऊन मेंढपाळ चालले होते. तसे सध्या ऊसाचा इकडे सीझन सुरू आहे तर प्रत्येक शेतकरी हा त्यांचा ऊस शेतात घालवत आहे. काही जण बैलगाडीने नेत आहेत तर काही जण ट्रकने. तर मग अशी जो मी कप्पा दाखवला होता तिथलेचे परतचे काही दृश्य आहेत. तर आम्ही ह्या महिन्यामध्ये सध्या काय सुरू होतं की महाराष्ट्रामध्ये इलेक्शन सुरू होतं तर त्याच्यामुळे एवढे मागणी होते बोकडांना, डिमांड होतं की बराचसा स्टॉक किंवा लॉट आमच्या शेडमधून विकला गेला. की म्हणजे इतर वेळेस त्याला डिमांड असते पण थोडंसं कमी असते, पण ह्यावेळेस बरेच लोक येत होते परंतु त्यांना रिटर्न जावं लागलं. तर आम्ही पर KG 400 ते 420 रुपये किलोने डिरेक्टली वजन करून जे काय बोकड असेल ते आम्ही शेडमधून देतो. त्यामुळे इथे जे काही गिराईक येतं त्यांचाही काही लॉस होत नाही आणि आमचाही लॉस होत नाही. म्हणजे इथं फसायचे चान्सेस वगैरे राहत नाहीत आणि फिक्स हमी भाव मिळतो. म्हणजे पुढचा घेणार असेल तर त्याला पण परवडतं आणि आम्हाला पण परवडतं. तर सध्या जे काही महागाई वगैरे वाढली त्याच्यामुळे तर आम्ही किंमत काय कमी करू शकत नाही, कारण बाहेर जर बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे की बोकडाचे किंवा मटणाचे रेट वगैरे कसे आहेत किंवा इतर बाकी सगळ्या गोष्टींची आणि महागाई. तसेच त्यासोबत आम्ही शेडमध्ये कोंबड्याच्या अंड्यापासून काही अंडे उभवली होती. तर त्यामध्ये लकीली आम्हाला त्याच्यामध्ये खूप सारे कोंबडेच मिळाले होते. तर आम्ही काही कोंबडे घरी ठेवले होते. तर बाहेर विकण्यासाठी एक कोंबडा 1.5 ते 2 किलो भरत होता. तर तो आम्ही 500 रुपये पर नग, मीन्स 500 रुपये पर एक कोंबडा अशा पद्धतीने पण विकला होता. तर जर तुम्हाला कोणाला जर ऑर्डर हवे असेल तर त्याचे पण हे ऑर्डर दिले जाईल. पण कोंबड्यांची वगैरे संख्या कमी आहे आणि ते प्युअर गावरान कोंबडे आहेत. तर आता शेडमधला तर सध्या बोकडा स्टॉक संपलेला आहे म्हणजे दुसरा जो स्टॉक येईल तो 1-2 महिन्यात येईल, कारण ते बोकडे जे आहेत ते साधारणतः 15 ते 18 किलोचे आहेत. आम्ही जास्त करून 25 ते 30 किलोचं बोकडच झाले कीच विकतो, कारण त्यावेळेसच ते परवडतं आहे आणि त्यातच त्याचा फायदा आहे. तसेच हे आम्ही गिनीगोल वगैरे घेऊन जात आहोत, कारण सध्या एक गिनीगोल जरा थोडासा पुढं गेला होता त्यामुळे त्याला थोड्याशा शेंगा वगैरे लागलेल्या दिसत होत्या. तर ह्या गिनीगोलची जास्त पण अशी वाढ होऊन देऊ नका, नाहीतर तुम्हाला ते कट करून ठेवावं लागतं तर शेळ्या वगैरे खातात. आणि हा आहे लॉट जो की काही दिवसातच विकायला येईल. तर याच्यामध्ये पाट पण आहेत आणि बोकडं पण आहेत. आणि हे एक मिक्सर आहेत उस्मानाबादी, हे शिरोई बिटल टाईप बोकड, ते जे पुढे एक उभं राहिलेलं बोकड होतं ते बेण्यासाठी आम्ही यूज करतो आहे. आणि सध्या इकडे हिवाळा सुरू आहे, एकदम थंडीचं वातावरण आहे. त्यामुळे पुण्याचं तर तुम्ही टेम्परेचर बघितलं तर -8 डिग्रीला गेलं तर महाराष्ट्रातलं इकडचं खूपच कमी झालं. अशा प्रकारे ज्याला कोणाला बोकड पाहिजे असेल ते आमच्या घरी येतात आणि गाडी वगैरे करून एकदमच लॉट उचलते. 4-4, 5-5, 6-6 बोकडं किंवा 1-2 बोकडं. तसेच इकडे काही ठिकाणी नांगरणी वगैरे सुरू आहे. तर आमच्या शेजाऱ्यांच्याकडे असे 2 बैल होते. तर ह्या 2 बैलांना पाठीमागे कोण माणूस पण नाही नांगर पकडायला, तर ते ऑटोमॅटिकली वळत आहेत आणि ऑटोमॅटिकली नांगरत आहेत. हाच एक कोंबडा होता जो आम्ही दिलेला आहे 700 ते 800 रुपयाला, कारण त्याचं वजन भरलेलं 2.5 ते 3 किलो. आणि ही आहे मका जी आम्ही शेळ्यांसाठी वापरली होती. सध्या कोवळी कंस करून खायला सुरू आहेत. आणि ह्या घेऊन जातो आहोत आम्ही सुबाबळचा पाला. तर त्याचा एक गाडा भरून झालेला आहे आणि तो गाडा शेळ्यांच्या पिल्लांना कुट्टे वगैरे करून टाकण्यात येईल. तर ही आहे एक वेळ जिथे खूप थंडी होती, त्यावेळेस आम्ही हे केलेलं आहोत. पडदे